मैंदरगीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। एका विवाहितेनं आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन विहिरीमध्ये उडी मारून आपला जीवन प्रवास संपवलाय। नेमकं असं काय घडलंय पाहूयात। मैंदरगी येथे सासरच्या त्रासाला कंटाळून 30 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या 2 वर्षाच्या मुलासहित विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली। या प्रकरणी सासरच्या 7 संशयितांविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। कल्लव्वा बसप्पा पुजारी राहणार भोसका जिल्हा कलबुर्गी यांनी फिर्याद दिली आहे। मृत महिलेचे नाव भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी राहणार मैंदरगी हिने मुलगा शिवराज सिद्धप्पा कट्टीमनी याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। संशयित सासू तिप्पव्वा शरणप्पा कट्टीमनी, सासरे शरणप्पा कट्टीमनी, नवरा सिद्धप्पा शरणप्पा कट्टीमनी, दीर समर्थ कट्टीमनी, नागनाथ कट्टीमनी, नणंद गंगव्वा शरणप्पा पुजारी, दीर यल्लप्पा शरणप्पा पुजारी सर्व राहणार मैंदरगी यांनी त्रास दिल्याने भाग्यश्रीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12:30च्या सुमारास मुलगी भाग्यश्री हिने मुलगा शिवराजसहित मैंदरगी येथील तोरणी रोड जवळील विहिरीत उडी मारली। शिवराजचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगत आहे अशी माहिती मिळताच फिर्यादी नातेवाईकांसह तोरणी रोड जवळील विहिरीजवळ आले। नातू शिवराजला डॉक्टरांनी मृत घोषित केले। सर्व संशयित भाग्यश्री हिला त्रास देत होते। भाग्यश्रीने मुलासह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। भाग्यश्री हिचा गावातील लोकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला असता ती मिळून आली नाही। त्यानंतर बुधवारी सकाळी 9 वाजता भाग्यश्रीचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले। अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले।